आज आपण झणझणीत चिकनची रस्सा भाजी बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि कमी साहित्य घालून छान अशी तर्रीदार इथे रस्स्याची चिकनची भाजी बनवूया। नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण चिकन रस्स्याची तर्रीदार भाजी बनवणार आहोत। 5 ते 6 लोकांसाठी आरामशीर एवढ्या प्रमाणामध्ये भाजी पुरते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर सुद्धा करा। तर बघा, इथे चिकन बनवण्यासाठी आपण 1 किलो चिकन घेतले। चिकन कोमट पाणी करून स्वच्छ असं धुवून त्याच्यामधलं संपूर्ण पाणी आपण काढून घेतलं। आता याच्यामध्ये आपण चांगलं 1 ते 1.25 चमचा मीठ घालून घेतलं। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय। पाव चमचा हळद पावडर घालून घेतली आणि 3 चमचे याच्यामध्ये मी धना पावडर घालून घेतली। मिक्सरमध्ये अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून थोडं पाणी टाकून असं बारीक वाटण करून घेतलं। तर आपण जवळपास इथे 2 ते 2.5 चमचे अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा घालून घेतली। सर्व मसाले चिकनला छान असे चोळून घेतलेत। बघा, अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये अजिबात दह्याचा वापर करणार नाही। गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली। 1 मोठा चमचा आपण तेल कडकडीत असं गरम करून घेतलं। 1 मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तेलामध्ये आपण कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्ये हा कांदा घालून घेतला। गॅस इथे फुल ठेवायचा आहे। फुल गॅसवरती कांदा मऊसूत होईपर्यंत आपण परतून घेऊ, जास्त लालसर करायचा नाही। आता याच्यामध्ये मी छोटे 2-3 तुकडे दालचिनीचे घालून घेतले आणि 1 मसाला विलायची घालून घेतली। तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये 3-4 मिरे आणि 3-4 लवंग सुद्धा घालू शकतात, पण ते घातल्यानंतर भाजी थोडीशी झटका मारते आणि जास्त तिखट मला भाजी बनवायची नाही, त्याच्यामुळे मी खडे मसाले याच्यामध्ये जास्तीचे काही घातलेले नाहीत। आता आपल्याला याच्यामध्ये चिकन घालायचं आणि चिकन तेलामध्ये चांगलं असं एकत्र करून घ्यायचं। आता गॅस आपण कमी केला, याच्यावरती झाकण ठेवूया आणि 1-3-4 मिनिटं छान असं चिकनला अंगचं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिकन असंच तेलावरती परतवून घ्यायचे। तर बघा, चिकनला छान असं अंगचं पाणी उतरलेलं आहे आणि चिकन शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही। झाकण ठेवायचं आणि थोडंसं पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे 2-3 वेळेस असं मिक्स करून घ्यायचं। आता अगदी थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं। पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून छान असा कमी गॅसवरती आपण आता शिजवून घेऊया। तर चिकनचा छान असा रस्सा भाजी बनवायची आपल्याला, तर त्याच्यासाठी आपण इथे मसाला घेतलाय। 3 मध्यम साईजचे कांदे मी गॅसवरती जाळी ठेवून छान असे भाजून घेतले। 1 वाटी खोबऱ्याची घेतली, त्याचे काप केले। छोटे अर्धी वाटी इथे मी फुटाण्याची डाळ घेतली। तुम्ही फुटाणे घेऊ शकता, हरभरा डाळ सुद्धा घेऊ शकता। तर आता 1 चमचा आपण तीळ घेतलेत। 1 चमचा इथे मी खसखस घेतली। 2 छोटे तुकडे इथे मी अद्रकचे घेतले। 5 ते 10 आपण इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता कमी गॅसवरती इथे जवळपास 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता चिकन छान असं इथे शिजलेलं आहे। 2-3 वेळेस मी मिक्स करून घेतलं होतं, म्हणजे खाली कढईला करपणार नाही। आता तुम्हाला जर मुलांसाठी किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी जर याचं सूप द्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून घालू शकतात। गॅस बंद केलाय, चिकन आपलं शिजलेलं आहे। आता संपूर्ण मसाल्याचं वाटण बघा मी अशा पद्धतीने करून घेतलं। थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त बारीक असा मसाला आपल्याला हा वाटण करून घ्यायचा आहे। बघा, किती बारीक असा मसाला इथे मी वाटण करून घेतलेला आहे आणि संपूर्ण मसाला आपल्याला असं एकत्रच काढून घ्यायचा आहे, वेगवेगळा काढायची गरज नाही। आता सुक्या मसाल्यामध्ये आपण इथे मोठे 2 चमचे चिकन मसाला घेतलाय आणि छोटा अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतले। जास्तीचं तिखट नाही, फक्त एवढ्याच मसाल्यामध्ये आपण छान अशी मस्त चवदार अशी भाजी बनवूया। तर आता गॅसवरती मी तीच कढई पुन्हा धुवून ठेवलेली आहे। मोठा 1 चमचा याच्यामध्ये मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलं आणि गॅस कमी केला। आपण चिकन मसाला आणि मिरची पावडर घेतली, ती सुरुवातीला तेलामध्ये घालून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता लगेचच किती छान अशी मसाल्याला तरी दिसायला सुरुवात झाली। अशा पद्धतीने मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे। तेल गरम झालं की गॅस लगेच कमी करायचा आणि नंतर याच्यामध्ये मी चिकन मसाला, लाल तिखट घातलं आणि वाटण करून घेतलेला मसाला याच्यामध्ये घातला। गॅस कमी केला, याच्यावरती झाकण ठेवलं 2 मिनिटांसाठी। आपण वाटून जो मसाला घातलाय तो चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे, म्हणजे साईडने जोपर्यंत तेल दिसत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती हा मसाला परतवून घ्यायचा आहे। झाकण ठेवायचं म्हणजे मसाला अजिबात गॅस शेगडीवरती किंवा साईडला उडत नाही। याच्यावरती झाकण ठेवायचं, कमी गॅस करायचा आणि 2-3 वेळेस मधून आपण हे मसाला असा हलवून घेतला होता। कढई मध्यभागी खूप गरम होते, तर मध्यभागी आपला मसाला करपू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे। आता मसाला तुम्ही बघू शकता किती छान असा परतलाय, त्याला साईडने असं तेल सुद्धा दिसायला सुरुवात झाली। आता आपण लगेच याच्यामध्ये उकड करून घेतलेलं चिकन घालून घेतलं। तुम्हाला जर सूप बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी अजून घालू शकता आणि मुलांना देऊ शकता। याच्यामधलं सूप खूप छान लागतं। जर सर्दी खोकला असेल तर अवश्य अशा पद्धतीचं सूप तुम्ही घेऊ शकता। तर आता मी याच्यामधली उकड थोडीशी मुलांसाठी काढून ठेवली आणि बाकीचं संपूर्ण चिकन इथे मी मसाल्यामध्ये घालून घेतलं। चिकनची उकड आपण मसाल्यामध्ये चांगली 2-2.5 मिनिटांसाठी परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे। तर मी साईडला गॅस शेगडीवरती पाणी गरम करून घेतलं। आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। तर मी जी एवढी भाजी बनवणार आहे तेवढ्या भाजीमध्ये 6 ते 7 लोक आरामशीर जेवतील एवढी भाजी मी इथे बनवलेली आहे, कारण की घरामधले व्यक्ती किती भाजी खातात याचा अंदाज मला आहे, त्याच्यामुळे मी एवढी भाजी त्यांच्यासाठी बनवलेली आहे।
तर आता बघा पाणी घातल्यानंतर लगेचच भाजीला इथे उकळी आलेली आहे। आता गॅस इथे मी कमी करणार आहे आणि कमी गॅसवरती एक 4-5 मिनिटासाठी छान अशी भाजी आपण ही शिजवून घेऊया। तर भाजीला छान अशी उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची, म्हणजे भाजी मस्त अशी घट्टसर होते, भाजीला छान अशी तरी येते। आता बघा मी गॅस कमी केलाय, याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि साईडला तुम्ही बघू शकता किती मस्त तरी आली। तर झणझणीत चिकन रस्सा आपला इथे तयार झालेला आहे। गॅस आता बंद केलाय, मस्त चिकन रस्स्याची भाजी तयार झाली। या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ खाली हाईप असं नाव आहे ते सुद्धा क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।